महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम विधानसभा विधेयक क्रमांक 76 वर मी माझे विचार मांडण्याकरता उभा आहे। अध्यक्ष महोदय, सदर बिल हे खूप चांगलं आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं सन 2018 मध्ये ज्यावेळेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला त्यांनी 2011चा नियम हा SRA मध्ये 2011 पर्यंत जेवढ्या लोकांचे स्ट्रक्चर आहेत त्या सगळ्यांना त्याच SRAच्या योजनेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर देण्याचा जो कायदा पारित केला या विधानसभेमध्ये, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं ही SRAच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना चालना मिळाली। त्याचंच एक पुढचं पाऊल हे विधेयक आहे अध्यक्ष महाराज। परंतु याच्यामध्ये माझे काही 2-4 प्रश्न आहेत, माझ्या मनामध्ये काही डाऊट्स आहेत अध्यक्ष महाराज। 2 वर्षाचं भाडं हे पहिलं दिल्याच्या नंतर त्याच्यानंतर जर भाडं दिलं नाही तर ते भाडं वसूल दुसऱ्या प्रॉपर्टीमधनं त्या विकासकाकडून वसूल करण्याचं प्रावधान याच्यामध्ये करण्यात आलं अध्यक्ष महाराज। परंतु आपल्या मुंबई शहरामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, अगदी माझ्याच मतदारसंघामध्ये आहे आणि पार्ल्यामध्ये प्रेमनगरचा प्रकल्प आहे अध्यक्ष महाराज। 8,000 कोटी रुपये फायनान्स कंपनीकडनं घेऊन गमन झाले, एक विटेचं बांधकाम नाही झालं, 8,000 कोटी रुपये गमन झाले अध्यक्ष महाराज। त्यामुळे 2 वर्षाचं भाडं हे ॲडव्हान्स मध्ये देतील आणि त्याच्याबरोबर फायनान्स कंपनीकडनं पैसे उचलतील, ते पैसे गमन करतील आणि हल्ली बिल्डर वेगवेगळ्या कंपन्यांच्या मध्ये प्रोजेक्ट्स करतात, स्पेशल पर्पज व्हेकल SPVs करतात आणि प्रोजेक्ट्स करतात अध्यक्ष महाराज। त्यामुळे एका X कंपनीमध्ये त्यांनी भाडं भरलं, परंतु त्याची प्रॉपर्टी ही Y कंपनीमध्ये जर असेल तर मग तुम्ही तिथं Y कंपनीमध्ये आहे आणि ही X कंपनी आहे, मग तुम्ही ते कसं वसूल करणार अध्यक्ष महाराज? कारण वेगवेगळ्या कंपनीज आहेत, स्पेशल पर्पज व्हेकल्स क्रिएट केलेले आहेत आणि त्यामुळे ह्या रेग्युलेशनचा पुरेपूर जर फायदा किंवा उपयोग जर करून घ्यायचा असेल तर याच्यामधून स्पेशल पर्पज व्हेकल्स वेगवेगळ्या तयार केल्याच्या नंतरही दुसऱ्या नावाची कंपनी दुसऱ्या प्रमोटर्स बरोबर असलेल्या कंपनीतनंही कसं आपल्याला भाडं वसूल करता येईल याच्यामध्ये विचार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज। परागजी बोलले, AGRC बद्दल बोलले, मी तर आपणाला एक असं उत्कृष्ट उदाहरण देतो की न्यू बसेरा नावाच्या SRA कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी 25 वर्षापासून स्कीम नाही झाली अध्यक्ष महाराज, विदाऊट LOI ट्रान्झिट कॅम्प उभा राहिला आणि AGRC ने त्या बिल्डरला 13-2 केलं, SRA CEOनी त्या AGRC ने त्याला कंटिन्यू केलं। या ACS हाऊसिंग जे होते त्यांनी म्हणजे कशा करता कंटिन्यू केलं, काय त्याच्यामध्ये झालं हे मला माहिती नाही, इट इज मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन। आणि त्यामुळे AGRCच्या फंक्शनिंग वरही कुठेतरी, कारण त्याला डायरेक्ट कोर्टातच चॅलेंज आहे अध्यक्ष महाराज, दुसरं काहीच करू शकत नाही आणि त्यामुळे AGRCच्या फंक्शनिंग वरतीही कुठेतरी एक थर्ड आय असण्याची आवश्यकता आहे, त्याचंही काही त्याच्यामध्ये रेग्युलेशन याच्यामध्ये आणण्यात यावं अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज। आणि त्यामुळे 2 वेगळ्या कंपन्यांच्या नावावर प्रोजेक्ट्स असताना ते कसं वसूल करू शकतो याच्यावरती मंत्री महोदयांनी त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकावा अशी माझी विनंती आहे। आणि शेवटचं एक वाक्य की मी ज्या जुहू गल्लीच्या प्रोजेक्टचा उल्लेख केला, गेले 7 वर्ष त्यांचं भाडं थकलेलं आहे, गेल्या अनेक वर्षापासून स्कीम खिचपट पडलेली आहे। आता NCLT आणि ॲम्नेस्टीच्या मार्फत नवीन कंपनीची अपॉइंटमेंट झालेली आहे। या बिलावर बोलत असताना मी अशी मागणी करतो की लवकरात लवकर तो प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यात यावा, 2 वर्षाचा ॲडव्हान्स रेंट भरण्यात यावं, थकलेलं जे 7 वर्षाचं जे रेंट आहे ते त्वरित त्या ठिकाणी देण्यात यावं आणि 3 वर्षामध्ये त्या 5,000 पेक्षा जास्त झोपडपट्टी वासियांची घरं पूर्ण करण्याच्या संदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पानं कारवाई करावी अशी या बिलाच्या माध्यमातून मी मागणी करतो। धन्यवाद।